कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता। मोठा चक्रीवादळाचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानं पावसाचा अंदाज। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता। किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं। कोकणासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। लातूरमधून वाहणाऱ्या मांजरा नदीनं मागच्या 34 वर्षांचा विक्रम मोडला। या वर्षीच्या पावसाळ्यात मांजरा प्रकल्पातून 13 वेळा विसर्ग। पुराची स्थिती निर्माण झाल्यानं 5 पट विसर्ग करावा लागला। धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका आणि कपाशी पिकाचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 16,357 शेतकऱ्यांची 11,594 हेक्टर शेती उद्ध्वस्त। फार्मर आयडी नसल्यानं अद्यापही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही। हिंगोली जिल्ह्यात 8 दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान। पावसामुळे कपाशीचं प्रचंड नुकसान। राज्य सरकारकडून नुकसानाची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पाऊस। शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाची नासाडी। हेक्टरी 60,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे धानाची नासाडी। पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस। रावेर तालुक्यात पावसामुळे कपाशीसह तूर पिकाला फटका। शेतमालाला आधीच योग्य भाव नाही। आता पावसामुळे पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। प्रशासनानं नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 35 कोटी रुपयांचं अनुदान बारामतीत वितरित करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। 5,000 कोटी शेतकऱ्यांना अवजारं आणि यंत्रसामग्री घेण्यासाठी निधी देण्याचा सरकारचा निर्णय। अजित पवार यांची माहिती। परभणीत पुढील 2 ते 3 दिवसात काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती। नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेचं आंदोलन। नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात शेतकरी आक्रमक। परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झाल्यानंतरही नुकसानाची भरपाई म्हणून 5,000 ते 6,000च मिळाल्याचा आरोप। सरकारनं मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याची टीका। गोंदियाला पावसानं झोडपलं। कापणी केलेलं धान पीक पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ। आजपासून ऊस गाळपाला सुरुवात। सातारा कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ। माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक जसराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली। सततचा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली। सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यानं खर्चही निघेना। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार। सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार। खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला सुरुवात। आज अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरकरांना अतिरिक्त 200 MLD पाणी मिळणार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयारी। नक्षत्रवाडी इथल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात टेस्टिंग केलं जाणार। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेला फ्रान्सच्या 15 सदस्यीय शिष्टमंडळाची भेट। फ्रान्सच्या शिष्टमंडळाचं बाजार समितीकडून पारंपरिक पद्धतीनं स्वागत। प्रतिनिधींनी कांदा लिलाव प्रक्रियेची केली पाहणी। बीड इथल्या कडामधील महेश सहकारी साखर कारखान्याच्या परवान्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। शेकडो ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी। जळगाव पालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रांगा। दिवसभरात 50 टोकन दिलं जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। खासदार स्मिता वाघ यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पुण्यातील वाघोलीकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं। ठेकेदाराचा आडमोठेपणा, पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लागवण्याची मागणी। आमदार राहुल आवाडेंना तलाठी दारूच्या नशेत आढळला। रस्त्याच्या पाहणीसाठी राहुल आवाडे आले असता तलाठी दारूच्या नशेत आढळला।
विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात भक्तिमय वातावरण, संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल, राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात. पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, 3057 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात, तर 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र, 16 ठिकाणी वाहनतळ असणार. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची माहिती. लहुजी शक्ती सेनेकडून 2 नोव्हेंबरला मुंबई ते नागपूर पदयात्रेचं आयोजन. आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक, सोनाईतील समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीबाबत तात्काळ कारवाईची मागणी. मोर्चा हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धडकणार. नाशिकच्या मनमाडमधील शीख बांधवांचा ऐतिहासिक गुरुद्वारा पाडण्याचं काम सुरू. नवीन अद्ययावत इमारतीचं काम सुरू. नवीन इमारतीमध्ये सुसज्ज दरबार, भव्य लंगर हॉल आणि येणाऱ्या भाविकांसाठी 700 आधुनिक भवनांचं उद्घाटन होणार. कराडमधील कृष्णा नदी काठावरील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी. रेठरे, बुद्रुक आणि आटके परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास होणार. आमदार अतुल भोसले यांच्याकडून निधीचं नियोजन. रामकुंड, गोदाघाटासह त्र्यंबकेश्वरमधील धोकादायक ठिकाणाचं ऑडिट होणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आपत्ती व्यवस्थापनाला अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश. बुलढाणा शहरातील वसतिगृहात अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण. विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यात 1600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखांची मदत. जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार. नवसखी उद्योगिनी योजनेतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,500 रुपये, तर चांदीच्या दरात 2,000ची वाढ. सोन्याचा दर प्रति तोळा 1,24,000, तर चांदीचा दर 1,54,000 प्रति किलोवर. ठाकरेंच्या महिला आघाडीचं रुपाली चाकणकरांच्या पुण्यातील धायरीमधील कार्यालयासमोर आंदोलन. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देण्याची मागणी. तर याच वेळी ठाकरेंच्या सेनेविरोधात चाकणकर समर्थकांचंही आंदोलन. आष्टीत आमदार सुरेश धस यांच्याकडून एकता दौडचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. पुण्यात शिंदेंच्या सेनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात मुरलीधर मोहोळ असा नवा वाद. मोहोळ यांनी अजित पवारांच्या संस्थेवर आरोप केल्यानं राष्ट्रवादी नाराज. अजित पवारांनी केलेली मदत मोहोळ विसरले. प्रदीप देशमुख यांची मोहोळ यांच्यावर टीका. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 45,000 बोगस मतदार असल्याचा अनिल गोटे यांचा दावा. ही नावं काढून टाकण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस दिली. माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती. साताऱ्याच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं कराडमध्ये एकता दौड. आमदार डॉक्टर अतुल भोसले, विक्रम पावसकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग. माजी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानाची उच्चस्तरीय चौकशी करा. भाजप आमदार प्रवीण तायडे यांची मागणी. गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून कडू यांनी पूर्णा नदी काठावर निवासस्थान फार्म हाऊस उभारल्याचा आरोप. पुण्यातील HCMTR प्रकल्प रद्द केला नाही. महापालिका अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास 36 किलोमीटर मार्गावर प्रकल्प प्रस्तावित. पुण्यात 5 महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 13,500 वाहनांवर कारवाई. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 8,639 वाहनांचा समावेश. पुण्याच्या भोरमध्ये विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर कारवाई. महसूल विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत डंपर घेतलं ताब्यात. डंपर मालकांवर गुन्हा दाखल. बोईसर शहरातील गणेशनगर परिसरात भर दिवसा गोळीबार. चतुर्भुज ज्वेलर्स दागिन्यांच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न. सुदैवानं ज्वेलर्सचे मालक गोळीबारात वाचले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वनविभागानं लावली जाळी. वाघिणीच्या दुचाकींवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे वनविभाग सतर्क. वनविभागानं तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत लावली जाळी. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानं 2 कुटुंबांमध्ये राडा. महिलेसह त्यांच्या पतीला आणि मुलाला मारहाण. मारहाणीत 3 जखमी. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मानूर इथली घटना. नागेश कदम आणि दीपक कदम यांच्या विरोधात गुन्हा.
जळगावमधील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरीची घटना। कॅश काउंटर असलेल्या कार्यालयातून 10 ते 11 लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती। सीसीटीव्हीतून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून